नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत महत्त्वाचे 25 जी के प्रश्नोत्तरे, जी की तुम्हाला MPSC, तलाठी भरती आणि इतर सरळ सेवा भरतीसाठी परीक्षेची तयारी करीत असताना उपयोगी पडतील. चला तर मग वेळ न वाया घालवता प्रश्नाला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपला पार्ट 2 आहे. पहिला पार्ट पण पहा मित्रांनो. पहिल्या पार्टमध्ये पण महत्त्वाचे 25 प्रश्न दिलेले आहेत. चला तर मग पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? ऑप्शन 1 वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याच्यापैकी खालीलपैकी सदस्य कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे याचं उत्तर आहे मित्रांनो. तर मसुदा समितीबद्दल मित्रांनो थोडक्यात माहिती दिलेली आहे मी तर पाहून घ्या. त्याच्यामध्ये मसुदा समितीची स्थापना पहा 29 ऑगस्ट 1947ला झालेली आहे. पहिली बैठक 30 ऑगस्टला झालेली आहे. महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मित्रांनो. परत अध्यक्ष होते मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. आणि हे मसुदा समितीमध्ये मित्रांनो टोटल 6 सदस्य होते. इथे नावे पहा कृष्णस्वामी अय्यर, गोपालस्वामी अय्यंगार, मोहम्मद सादुल्ला, डॉक्टर KM मुन्सी, N माधवराव, TT कृष्णमाचारी असे 6 सदस्य होते मित्रांनो. हे लक्षात राहू द्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर BR आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? तर आत्मा असे कोणत्या कलमाला मानले आहे? कलम 19, कलम 21, कलम 51, कलम 32 याच्यापैकी कोणत्याला मानलेलं आहे मित्रांनो? तर कलम 32ला भारतीय संविधानाच्या आत्मा असे मानलेले आहे. राहू द्या, लक्षात राहू द्या मित्रांनो. क्वेश्चन महत्त्वाचा आहे. त्याबद्दल थोडी माहिती पहा. आंबेडकरांनी कलम 32ला भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग 3चा उल्लेख सर्वाधिक एकात्मता भाग असलेला असा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मते कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे. हे पण महत्त्वाचं आहे मित्रांनो प्रश्न. याच्यामध्ये दिलेली माहिती पण लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संमत केला आहे? ऑप्शन ए 44वी घटनादुरुस्ती, ऑप्शन बी 42वी, ऑप्शन सी 52वी, ऑप्शन डी 61वी घटनादुरुस्ती. तर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार केलेला आहे मित्रांनो? तर घटनादुरुस्ती हा 52व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतरबंदी हा कायदा केलेला आहे. याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे मित्रांनो. 1985ला 52वी घटनादुरुस्ती झाली होती. त्याच्यामध्ये पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला होता. आणि पक्षांतरबंदी कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर पश्चिम बंगाल हे पहिले राज्य आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. आणि माहिती दिलेली आहे खाली, ती वाचून घ्या तुम्ही. महत्त्वाची माहिती आहे. हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. IMP करून ठेवा, येऊ शकतो हा पण क्वेश्चन. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण बसवित असतात? तर केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण बसवत असतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, गृहमंत्री. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंतप्रधान हे केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान बसवत असतात. प्रश्न पुढचा पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर कोणत्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? 1958चा, 1858, 1861, 1919. तर याचं उत्तर मित्रांनो 1858च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. आपण मित्रांनो प्रश्न स्टार्ट करून ठेवा. आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती पण वाचून घ्या इथं. पहा 1773ला बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल म्हणून बनला. पहिला गव्हर्नर होता वॉरेन हेस्टिंग. 1833ला बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तो होता विल्यम बेंटिंग. 1853ला गव्हर्नर जनरल पहिला लॉर्ड विदाऊट एनी चार्जेस. आणि 1858ला भारताचा गव्हर्नर जनरल आता गव्हर्नर जनरल अँड व्हाईसरॉय बनला. तो आता पहिला लॉर्ड कॅनिंग नाव ध्यानात राहू द्या. अशा प्रकारे मी तुम्हाला याची माहिती सांगितलेली आहे. इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो. आपण प्रश्न स्टार्ट करून ठेवा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव काय होते? तर ज्यावेळेस भारताची राजधानी कलकत्ता होती, कलकत्त्याहून दिल्लीला नेणारा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड हार्डिंग दुसरा, लॉर्ड लिटन, लॉर्ड माउंटबॅटन. याच्यापैकी उत्तर काय मित्रांनो? लॉर्ड हार्डिंग्स दुसरा यांनी कोलकात्यावरून मुंबईला
ब्रिटिशवर होता तो कोलकाता मुंबईला राजधानी हरवली होती भारताची. त्याबद्दल पण माहिती दिलेली आहे मित्रांनो, वाचून घ्या. महत्त्वाचे आहे, स्टार करून देतो तुम्हाला. महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण. प्रश्न क्रमांक 7 पहा मित्रांनो. 1872 एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश यांचा खून केला होता. लॉर्ड हार्डिंग दुसरा, लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड मिओ. तर त्यामध्ये लॉर्ड मिओ यांचा खून केला होता एका पठाणाने. पठाणाचं नाव होतं शेख अली अफरीदी. याने खून केला होता. आणि लॉर्ड मिओबद्दल पण थोडीशी माहिती असेल मित्रांनो. तो वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून पण ओळखला जातो. त्यांनी 2 कॉलेज स्थापन केली होती 1872 राजकोट कॉलेज आणि मेओ कॉलेज. त्याच्याच काळात पहिली 1872ला जनगणना पण झाली होती. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. आणि कृषी विभागाची पण स्थापना 1872ला लॉर्ड मेओ याच्याच काळात झाली होती. महत्त्वाचा आहे मित्रांनो, स्टार करून ठेवा हा पण प्रश्न. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8. जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल आणि प्रश्न महत्त्वाचे वाटत असतील तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर 8वा प्रश्न पाहूया. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? मद्रास, मुंबई, कोलकाता, दिल्ली. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो कोलकाता. आत्मीय सभेबद्दल थोडक्यात माहिती पहा. 1815ला स्थापन राजाराम मोहन रॉय यांनी. आणि कशासाठी केली तर एकेश्वरवादाचा प्रसार करण्यासाठी या सभेची स्थापना केली होती. पण ह्या सभेचा प्रचार आणि प्रसारासाठी इंग्रजीचा वापर म्हणून केला होता, त्यामुळे फारसे महत्त्व मिळाले नाही या सभेला. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9. भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, गोपाळकृष्ण गोखले, बिपिनचंद्र पाल. तर भारत सेवक समाजाची स्थापना माहिती आहे का तुम्हाला? 1905ला भारत सेवक समाजाची स्थापना झाली. ती केली ती गोपाळकृष्ण गोखले यांनी. त्याचं उत्तर मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक समाजाबद्दल थोडक्यात माहिती पहा. 12 जून 1905ला गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापना केली. कशासाठी तर देशसेवेसाठी, निर्भय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी. याच्याबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो. शाखा कुठं कुठं होत्या त्या पण वाचून घ्या आणि लाईक करा मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा व शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली? कमवा व शिका ही योजना तुम्हाला माहिती आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राबवलेली आहे. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. 1910 कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1910 दुधगाव येथे शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्टवाक्य होते स्वावलंबी शिक्षण. हे पण महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? दुसरी पंचवार्षिकचं मुख्य उद्दिष्ट धरणे बांधणे, निर्यातीत वाढ करणे, औद्योगिकीकरण करणे, शेतीचा विकास करणे. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकीकरण करण्यावर भर होता मित्रांनो, ध्यानात राहू द्या. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प डॅश वर्षात सुरू करण्यात आला? 1980, 81, 1985, 86, 2014, 15, 1989, 90. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प कधी करण्यात आला? तर मित्रांनो 1985, 86ला राष्ट्रीय विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. आणि राष्ट्रीय तेलबिया व तेलमाप अभियान विचारलं तर 2014-15ला सुरू करण्यात आलं मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक हरित क्रांतीनंतर डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? हरित क्रांतीनंतर कोणतं पीक आहे जे की सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवली? त्याने गहू, तांदूळ, मका, बाजरी. त्याचं उत्तर मित्रांनो गहू. इथं पहा मित्रांनो, हरित क्रांतीनंतर गहू हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख पीक ठरले, कारण गव्हाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती होत्या लर्मा, रोझो, सोनारा, 64. यामुळे शक्य झाले. गव्हाबद्दल अनेक माहिती दिलेली आहे मित्रांनो, पाहून घ्या, वाचून घ्या. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? महाबळेश्वर, तोरणा, साल्हेर, कळसुबाई. जर मित्रांनो तुम्हाला ट्रिक माहिती असेल कसा मी हसतो तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. याचं उत्तर मित्रांनो साल्हेर. कसा, कळसुबाई, कसा मी हसतो सांगा साल्हेर दुसऱ्या क्रमांक विचारल्यामुळं. आणि याच्याबद्दल काही महत्त्वाची पॉईंट दिली आहे मित्रांनो. जगातील सर्वात उंच शिखर जर विचारलं तर माउंट एव्हरेस्ट आहे 8,848 नेपाळमध्ये. आणि दुसरं K2 आहे 8,611 मीटर. भारतातील सर्वात उंच शिखर विचारलं तर K2 8,611 आणि कांचनजंगा दुसरं 8,598. महाराष्ट्रातील उंच शिखर विचारलं तर कळसुबाई 1,646, दुसरं साल्हेर 1,567.
अशा प्रकारे हा पण मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न स्टार करून ठेवा. हा एक्झाममध्ये प्रश्न पडू शकतो याच्यावर कोणता पण. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. 15वा प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? गोदावरी खोऱ्याचा भाग नाही विचारले. भातसा, प्रवरा, मांजरा, तोरणा ह्याच्यापैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही येतं? भातसा ही नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही आहे. ही पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो. ती कोकणातली नदी आहे, लक्षात राहू द्या. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? जे सोलापूर जिल्ह्यामध्ये नान्नज अभयारण्य आहे ते कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? मोर, माळढोक, हंसक, रोहित. तर मित्रांनो ते आहे माळढोक या पक्षासाठी प्रसिद्ध. खाली काही महत्त्वाचे अभयारण्य दिलेत आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत ते पण दिले आहेत मित्रांनो, वाचून घ्या. महत्त्वाचे हा पण प्रश्न स्टार करून ठेवा. येऊ शकतो याच्यावर प्रश्न एखादा. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे? सर्वात कमी विचारला आहे मित्रांनो. बीड, कोल्हापूर, जालना, पुणे. तर बीड जिल्ह्यात सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर प्रमाण आहे मित्रांनो, ध्यानात राहू द्या. त्याचं प्रमाण आहे 807. हे पण ध्यानात राहू द्या. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील पहिली डॅश अणुभट्टी नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते असं विचारले प्रश्नामध्ये. सायरस, अप्सरा, ध्रुव, पौर्णिमा. तर याचं उत्तर मित्रांनो अप्सरा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. भारताचा डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे? त्रिभुज प्रदेश विचारला आहे मित्रांनो भारतातील व जगातील म्हणलं तरी हरकत नाही. वृंदावन, सुंदरबन, मछलीपट्टणम, राजमुद्री. तर भारतातील कोणता आहे? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश आहे मोठा सर्वात. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन. सुंदरबनचा 50% अधिक भाग बांगलादेशात आहे. येथे सुंदरी ही वनस्पती आढळते. जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे माजुली बेट, ब्रह्मपुत्रा नदीवर आहे मित्रांनो. हे पण महत्त्वाचा स्टार करून ठेवा, प्रश्न येऊ शकतो आपण. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो 20 नंबरचा. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅश असे संबोधतात? क्लोरोफाईन्स, सायनोफाईन्स, फिओफाईन्स, झेंथोफाईन्स. काय म्हणतात? क्लोरोफाईन्स, सायनोफाईन्स, फिओफाईन्स, झेंथोफाईन्स. तर पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या शेवाळाला फायसी म्हणतात मित्रांनो. शेजारी दिलेला आहे तक्त्यामध्ये पाहून घ्या, महत्त्वाचं आहे. क्लोरोफायसी म्हणजे हरित शेवाळ, सायनोफायसी म्हणजे नीलहरित शेवाळ, फिओफायसी म्हणजे तपकिरी शेवाळ आणि झॅन्थोफायसी म्हणजे पिवळी हिरवी शेवाळ आणि रेडोफायसी म्हणजे लाल शेवाळ. महत्त्वाचा आहे हा पण प्रश्न. याच्यावर इथं एक क्वेश्चन पडू शकतो मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅश प्राणी वर्गात मोडतात? तर अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या वर्गात मोडतात असे विचारले. प्रोटोथेरिया, थेरिया, ट्यूथेरिया, मेटाथेरिया. तर अंडी घालणारे प्राणी हे प्रोटोथेरियामध्ये मोडतात, हे लक्षात राहू द्या. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 23. कांदे, बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? कांदे, बटाटे यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात? अल्फा, गॅमा, अल्ट्राव्हायोलेट, बीटा. तर गॅमा किरणाचा मारा करतात मित्रांनो बटाटे, कांदे यांना कोंब येऊ नये म्हणून. गॅमा किरणाविषयी माहिती दिलेली आहे मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करून ठेवा, वाचून घ्या, याच्यात महत्त्वाचे पॉईंट आहेत काही. प्रश्न क्रमांक 24 पहा. युनेस्को अमूर्त सांस्कृतिक समिती अधिवेशन 2025 कोणत्या देशात पार पडले? सांस्कृतिक समिती अधिवेशन कोणत्या देशात पार पडले? भारत, नेपाळ, जपान, अमेरिका. तर हे अधिवेशन मित्रांनो भारतात पार पडलेले. अशा प्रकारे आपण मित्रांनो 24 प्रश्न पाहत आलो आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. तुमच्यासाठी मी मेहनत घेत आहे, महत्त्वाचे प्रश्न देत आहे, तुमचं वेळ वाया नाही जावा म्हणून. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, शेवटचा पार्ट 2 मधला शेवटचा प्रश्न पहा मित्रांनो. अंडर-19 महिला T20 विश्वकरंडक कोणत्या देशाने जिंकला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला द्यायचं आहे. त्याचं उत्तर पहा. भारत, नेपाळ, जपान, अमेरिका यापैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा स्कोअर नक्की सांगा. 25 पैकी मी उत्तर सांगण्याच्या आधी उत्तर दिले असे किती उत्तरं तुम्हाला आले ते नक्की सांगा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 3 मध्ये.